मतदानाआधीच माहोल सेट. प्रभाग 8 मध्ये युतीची भव्य महारॅली. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये युतीच्या प्रचाराने अक्षरशः जोर पकडला असून बिनविरोध निवडून आलेले स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकडे यांच्या नेतृत्वाखाली बोल्हेगाव परिसरात काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीने संपूर्ण प्रभाग ढवळून निघाला. युतीचे उमेदवार बाबूशेठ नागरगोजे, आशाताई कातोरे आणि सुनीता भिंगारदिवे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या या रॅलीत माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, लोभाजी कातोरे, किसन भिंगारदिवे, हनुमंत कातोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान घोषणांनी आणि उत्साहाने संपूर्ण परिसर दणाणून गेला असून गेल्या 10 वर्षात प्रभागात झालेल्या ठोस विकास कामांवर जनतेचा विश्वास अधिकच बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. युतीचे तिन्ही उमेदवार निश्चितच विजयी होतील आणि विकासाची गती आणखी वाढेल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रचार रॅलीनंतर प्रभाग क्रमांक 8 मध्ये युतीचा माहोल स्पष्टपणे दिसून येत असून निवडणुकीआधीच विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहताना दिसत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. नमस्कार. आज अहिल्यानगर मधील महानगरपालिकेचा पहिला शुभारंभ होत आहे फेरीचा. आणि कमळ आणि 2 घड्याळ यांचा प्रचाराचा आज शुभारंभ होत आहे. आईला जनसमुदाय बघितला असेल तुम्ही, ही आमची कामाची पावती आहे आणि इथून पुढे जे कामं राहिलेत ते आम्हाला कामं सगळ्यांचे करायचे. त्यामुळं हा सगळा आमचा परिवार एकत्र झालेला आहे आणि पुढील आम्ही हे कामं संपूर्ण त्यांचे करून देणार आहे. आज प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी भाजप राष्ट्रवादीचा जो युतीचा जो प्रचाराची सुरुवात आज झालेली आहे आणि या प्रचाराच्या सुरुवातीमध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर प्रभाग क्रमांक 8 मधील असंख्य महिला आणि हजारोंची गर्दी, तरुणांची, ज्येष्ठ नागरिकांची, सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि यावरूनच आमच्या सर्व तिन्ही उमेदवारांचा विजय हा प्रचंड बहुमतांनी निश्चित झालेला आहे आणि याची धास्ती विरोधकांनी घेतलेली आहे. करायचं आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागापूर बोलेगाव प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपल्या युतीचे राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री कुमार भाऊ वाकडे पाटील असतील, बाबूशेठ नागरगोजे असतील, आमच्या मातोश्री आशाबाई लोभाजी कातोरे, तसेच सुनीता किसन भिंगारदिवे हे 4ही उमेदवार आज रिंगणात उतरलेले आहेत. तसे पाहिलं तर कुमार भाऊ हे काल परवाच विजयी झालेले आहेत, बिनविरोध विजयी झालेले आहेत. तरी आमदार साहेबांनी सांगितलंय की भाऊ तुम्ही पूर्ण पॅनल निवडून आणल्याशिवाय अंगावर गुलालाचा कणही घ्यायचा नाही, अशा पद्धतीने शब्द जपणारे लोक आपल्या पॅनलमध्ये आहेत. आपण सर्वजण एकत्रित एकजुटीने पॅनलचं काम करणार आहोत, पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. आपल्या पाठीमागं आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप असतील, लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांची मोठी शक्ती आपल्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व उमेदवारांना ह्या ताकदीच्या बळावर त्याच पद्धतीने आज जे आपले 4 उमेदवार आहे ते वैयक्तिक स्वतः प्रत्येक जण प्रत्येक भागामध्ये सक्षम आहे. कुमार भाऊ असतील, बाबूशेठ असतील, आम्ही असू किंवा भिंगारदेवताई असतील, किसनराव असतील, हे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या भागासाठी प्रत्येकाचं योगदान आहे, ज्या त्या भागासाठी प्रत्येकाचं योगदान आहे. त्यामुळे आपला जो आज पॅनल झालेला आहे, आपले 4ही उमेदवार आहेत हे एकदम ताकदीचे उमेदवार आहे. या सर्व उमेदवारांच्या पाठीशी सर्व आपल्या बोलेगाव नागापूर परिसरातील जनता आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला मोठ्या ताकदीने विजयी होणारे 4 उमेदवार आहोत. त्या प्रसंगी आज आपण या प्रचाराचा शुभारंभ हा एकदम जोरदार करणार आहोत. तर आज आपण या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण पितळे कॉलनी असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल, आदर्श नगर असेल, बोलेगाव फाटा असेल, गणेश चौक अशा पद्धतीने पदयात्रा काढून या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत, प्रचाराचा नारळ फोडत आहोत. मी आपल्या सर्व नागापूर बोलेगाव भागातील जनतेला एक त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो
की आपल्या या चारही उमेदवारांच्या पाठीमागे त्यांनी पूर्ण ताकदीने राहावं. येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षात तुम्हाला निराश करणार नाही आम्ही, हे खात्री मी सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्ते. नमस्ते, मी सुनीता किसन भिंगारदे. नमस्ते, मी सुनीता किसन भिंगारदेवे. आज आमचा पॅनलचा म्हणजे नागरगोजे दादा असतील, कुमार भाऊ वाकळे, आशाताई कातोरे आणि मी सुनीता भिंगारदेवे. आज आमच्या प्रचाराचा नारळ फुटला जाणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे, वाकळे साहेब. पण त्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाल घेतलेला नाही का, तर आमचा पॅनल पूर्ण येणार. पण आम्हाला पूर्ण खात्री, आमचा वार्डावर पूर्णपणे विश्वास आहे की आमचा हा विजय नक्कीच होणार आणि उद्याचा गुलाल हा आमच्याच पॅनलचा असणार, हे खात्रीने सांगते. कारण आमचा गुलाल आलेला असून सुद्धा आम्ही अंगावर घेतलेला नाही. कारण आम्हाला पूर्ण आमच्या वार्डावर पूर्ण गांधीनगर असेल, बोलेगाव असेल, रेणुकानगर असेल, या वार्डातून आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे, आशा आहे आणि विश्वास सुद्धा आहे की तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून देणार आहात. कारण हा नारळ जो आज इथं असलेल्या सर्व उपस्थित जनतेवरून कळतंय की गुलाल हा नक्कीच उद्याचा आमचा आहे. आम्हाला तुमच्या सर्वांकडून एकच अपेक्षा आहे, सर्वांना आमच्या पॅनलची हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं, एवढीच यांच्याकडे अपेक्षा बाळगते. आणि उद्याच्या सर्व कामाची हमी उचलण्याचा नारळ आज फुटला जाणार आहे, हे मी सर्व जनतेसमोर जाहीर करते. आज आम्हाला नागरगोजे दादा, आशाताई बडे आणि मी सुनीता भिंगारदेवे तसेच कुमार भाऊ वाकळे पाटील यांच्या विजयाचा तर तुमच्याकडे सर्वांकडे हात जोडून विनंती करते की आमच्या पॅनलला विजयी करा. गुलाल हा आमचाच आहे. कारण कुमार भाऊ यांनी 5 वर्षामध्ये कालावधीमध्ये काय कामं केले हे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी स्वतः जर गुलाल अंगावर घेतलेला नाही तर ह्या जनतेने विचार करावा आणि पॅनलच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभे राहावे, एवढेच मी सर्व जनतेला हात जोडून विनंती करते. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.